नमस्कार, जनहित एक्सप्रेसमध्ये आपले सहर्ष स्वागत। हा महानगरपालिकेचं काम नसतं, हा PWD डिपार्टमेंट आहे किंवा MMRD आहे यांच्याकडे द्यायला, पण त्या प्लॅनिंग ऑथॉरिटी स्पेशल आहे त्यांच्याकडनं देऊन यांनी का घेतला ते समजत नाही। ते टेंडरचा मलबा खाण्यासाठी हे कामं घेतात आणि लोकांचे हाल तयार करतात। आम्ही याच्यावरती ऑब्जेक्शन देण्यासाठी या भागामध्ये खरं म्हणजे फाउंटन नाक्यावरती आम्ही मोर्चा आणला होता आणि इथे खरं म्हणजे आज आम्ही पोलीस आयुक्तालय मीरा भाईंदर वसतिगृह यांच्याकडे निवेदन देण्यासाठी आम्ही पायी आंदोलन म्हणजे जाणार होतो। तरी त्या प्रशासनाने तात्पुरते गांभीर्याने दखल घेऊन आम्हाला वर्सावामध्येच मीटिंग दिली आणि स्वतः ट्रॅफिक PI आणि ACP यासोबतच मीरा भाईंदर महानगरपालिकेचे बांधकामाचे अधिकारी हे स्वतः आले आणि माझ्यासोबत इकडे ठाणा घोडबंदर रोडचे मनसेचे पदाधिकारी तसंच मीरा भाईंदरचे मनसेचे पदाधिकारी ह्यासोबत आले आणि ही जी समस्या आहे ही गेल्या अनेक वर्षापासून आहे। खरं म्हणजे आत्ता आज आम्ही आंदोलनचं पुकारलं त्याच्यानंतर त्यांची धावपळ चालू गेली आणि आत्ता महानगरपालिकेने आत्ता असं आम्हाला लेखी किंवा पोलीसपर्यंत लेखी दिले की 6 तारखेपासून या रोडचं काम चालू होणार आहे। तर 6 तारखेपासून ते 8 तारखेपर्यंत खडीकरण आणि 10 तारीखपासून ते 14 तारीखपासून डांबरीकरणाचं नियोजन केलेलं आहे। म्हणजे असं मला समजत नाही की आम्ही जेव्हा आंदोलन पुकारायचं तेव्हा यांना जाग येते, तेव्हा यांना रस्ते दिसतात। एवढा ट्रॅफिक जाम आहे, 4-4 दिवस झालं सतत ट्रॅफिक जाम आहे। 15 किलोमीटरची लाईन गेलेली आहे। ज्यांना हे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे त्यांनीसुद्धा याची गांभीर्यता किती आहे आणि